नमस्कार मित्रांनो, जय श्री स्वामी समर्थ. मी राकेश लीलाधर चौधरी माझ्या स्वामी सिद्धी चॅनलवरती तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे ना, हा व्हिडिओ करायचं खूप दिवसापासून माझ्या डोक्यात होतं, पण मी तो आज केला. त्याचं कारण असं आहे की हा व्हिडिओ करण्यासाठीची जी योग्यता आहे ही आधी मला माझ्या स्वतःलाच सिद्ध करावी लागली. मी करू का नको आणि आज मला वाटलं मनाला की आज हा व्हिडिओ करूया आपण. कारण हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ कदाचित थोडा मोठा होईल, पण तुम्ही हा व्हिडिओतलं प्रत्येक वाक्य, प्रत्येक गोष्ट तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका. ही गोष्ट मी तुम्हाला अतिशय हात जोडून कळकळीची विनवणी करून सांगेन. कारण मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे, ह्या व्हिडिओसाठी माझा स्वतःच्या आयुष्यातल्या मी बराच काळ म्हणजे जवळपास वर्ष मी वाया घालवलं असं लोकांना वाटत होतं. मी काय काय ऐकलंय जेव्हा मी अभ्यास करत होतो किंवा जेव्हा मी ह्या गोष्टींच्या खूप खोलात जात होतो, तेव्हा मी ह्याच्याशिवाय दुसरं काही करत नव्हतो. एक वर्ष मी लोकांच्या अवहेलना ऐकलंय की हा काय घरकोंबडा आहे, हा काय काहीच काम करत नाहीये, पण मी काहीतरी करत होतो जे मला माहिती होतं, ज्याच्यावरती माझा विश्वास होता. तर आज हे थोडक्यात तुमच्या समोर मी मांडणार आहे. तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि आधीच सांगतो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, हे जे ब्रह्मांड आहे ना, हे अतिशय गूढ आणि विचित्र आहे. विचित्र म्हणण्यापेक्षा तुम्ही जर का नीट लक्षात घेतलं तर इथली प्रत्येक गोष्ट जी आहे ना, तिचं जे अस्तित्व आहे ना, ते अस्तित्व टिकवण्यासाठी तिच्याकडे काही ना काही शक्ती आहे. आता ही गोष्ट तुम्हाला अगदी मी सूर्यापासून सुरू करेन. सूर्य आहे तो सूर्य टिकून आहे, कारण सूर्याकडे प्रचंड ऊर्जा आहे. त्या ऊर्जेवरती सूर्य सतत जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेच्या वरती त्याचं अस्तित्व आहे. आपल्या पृथ्वीकडे प्रचंड गुरुत्वाकर्षण आहे. त्या गुरुत्वाकर्षणाची शक्ती आहे आणि त्या शक्तीमुळे ती पृथ्वी जी आहे ती गतिमान आहे. आणि हे सगळं जे काही आहे ते गतिमान आहे. प्रत्येक गोष्टीला गती आहे आणि त्या गतीसाठी त्याच्याकडे एक शक्ती आहे. आपण मनुष्य, आपण या ब्रह्मांडाचा एक अविभाज्य घटक आहोत. प्रत्येक गोष्ट जी ह्या ब्रह्मांडात आहे तिला काही ना काही अर्थ आहे आणि तिचं जे अस्तित्व आहे त्या अस्तित्वासाठी तिच्याकडे काही ना काही शक्ती निश्चित आहे. तर आपण जो मनुष्य प्राणी आहोत ना, आपल्या मनुष्याला सुद्धा एक अशी असीम शक्ती आपल्याकडे त्या परमेश्वराने म्हणा किंवा त्या सृष्टीने किंवा त्या ब्रह्मांडाने आपल्याला दिलेली आहे. तर ह्या शक्तीचा खेळ आहे सगळा. हा जो खेळ आहे हा चैतन्याचा खेळ आहे. त्या चैतन्यामध्ये जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्याला संचालित ठेवत असते. मित्रांनो, काय माहिती का, तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर तुम्हाला मी ही गोष्ट निश्चित सांगू शकतो की तुम्ही ह्या गोष्टीवरती किती सखोल तुम्ही त्याचा व्यवस्थित विनियोग करता म्हणा किंवा तुम्ही त्या गोष्टीचा किती जास्ती प्रमाणामध्ये उपयोग करता, त्या प्रमाणामध्ये तुमचं यश, तुमचं सुख किंवा तुमची शांती ही ठरलेली आहे. ही गोष्ट तर बिलकुल नक्की आहे. आणि ह्याच्यावरती असंख्य लोक बोलत असतील, असंख्य लोक याच्यावरती काय काय हे करत असतील, पण ह्याच्यामध्ये ह्या गोष्टीचा जेव्हा मी विचार केला आणि जेव्हा मी अभ्यास केला, जेव्हा मी बघितलं, मी वाचलं, तेव्हा मला समजलं की ह्या गोष्टीकडे बघण्याचा अजून एक दृष्टिकोन असू शकतो की ही जी ऊर्जा आहे आपल्यातली, ह्या ऊर्जेचा वापर आपल्याला कसा करता येईल किंवा कुठल्या पद्धतीने जर आपण हा वापर केला तर आपल्याला त्याचे जास्तीत जास्त परिणाम जे आहेत ते साध्य करता येते. तर कसं आहे माहिती का, तुम्ही त्या अल्लाद्दीनची गोष्ट ऐकली असेल. म्हणजे त्याच्याकडे एक तो जिन असतो, त्याच्याकडे एक तो चिराग म्हणतो आपण त्याला, तो दिवा असतो. ते दिवा घासला की त्यांना एक जिन बाहेर होतो. तो म्हणतो क्या हुकुम है मेरे आका. मग तो अल्लाद्दीन म्हणतो की तू एक काम कर, हा इथे एक महल बांध. तो महल बांधतो. परत जर तो अल्लाद्दीन म्हटला की हा महल तोडतो. परत त्याला सांगितलं परत इथं महल बांध, परत तो बांधतो. परत तोडतो. असं तो करत राहतो. तो त्याला असं म्हणत नाही की अरे काय तू काय मूर्खपणा करतोय, मला कशाला कामाला लावतोय, उगाच बनवतो तोडतो हे असं तो त्याला काही म्हणत नाही.
मला शांतीने बसू दे बाबा, कशाला उगीच मला त्रास देतोय, असं तो म्हणत नाही. त्याचं कारण त्या जीनचं काम काय माहिती का, फक्त करणं. त्याला फक्त काम हवंय. तसंच आपलं जे आहे ना, आपल्या बरोबर आपल्याकडे पण एक जीन आहे, तर सृष्टीने दिलेला. आणि तो जीन जे आहे ना, तो जीन, तो जो त्याला जादूगर म्हणू आपण, तर जादूगर अशी प्रचंड शक्ती त्या ब्रह्मांडाने आपल्याला दिलेली आहे, त्या परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. आणि ती शक्ती जी आहे ना, तिचं नाव आहे मन. आता या मनावरती असंख्य लोक असंख्य गोष्टींनी बोलतील किंवा बोलले असतील, पण ह्याच्यातला जो भाग मला समजला किंवा मी ज्या दृष्टिकोनातून ह्याच्याकडे बघितलं, त्या दृष्टिकोनाबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे. कसं आहे माहितीये का, की तुम्ही जो विचार करता, मी फार जबाबदारीने बोलतोय, कारण लक्षात घ्या, ह्या ज्या गोष्टी मी बोलतोय ना, ह्या गोष्टीचा अनुभव मी घेतलेला आहे. कारण मी अक्षरशः तुम्हाला सांगू का, की मी ज्या परिस्थितीतून आलोय वरती, किंवा ज्या परिस्थितीतून मी गेलेलो आहे, त्या परिस्थितीतून मला फक्त ह्या गोष्टीचं आकलनच आणू शकत होतं, अदरवाईज मी आज संपलो असतो. आणि म्हणून मी हे तुम्हाला काय एवढ्या विश्वासाने सांगू शकतो, कारण ह्या गोष्टीवरतीच सगळं कार्य आहे, ह्या गोष्टीवरतीच सगळ्या गोष्टी आहेत, आणि हे तुम्हाला मान्य करायलाच लागेल. आस्था किंवा श्रद्धा असते ना, ही विश्वासावरती काम करते. कुठलीही गोष्ट, म्हणजे तुम्ही जे काही विचार करता किंवा तुम्ही जे काही आज्ञा तुमच्या मनाला देता, तसं ती जी कंपनं असतात, ती ह्या ब्रह्मांडामध्ये संचालित होतात. आणि ही जी कंपनं आहेत, ही कंपनं आपल्याकडे त्या गोष्टी किंवा त्या वस्तू किंवा त्या ज्या काही आपल्या आकांक्षा असतील किंवा तीव्र इच्छा असतील, त्या आकर्षित करतात. आणि जर तसं करून जर त्या आकर्षित होत नसतील, तर याचा अर्थ फक्त एकच होऊ शकतो, की तुम्ही तुमच्या मनाला योग्य प्रकारे नियंत्रित करत नाही आहात. हे बघा, आपलं अध्यात्म हे इतकं प्रचंड त्याची व्याप्ती इतकी मोठी आहे, की तुम्ही कल्पना नाही करू शकत. कारण आपल्या अध्यात्मामध्ये, आपल्या वेदांमध्ये एक गोष्ट सांगितली आहे, ती अशी आहे माहिती का, की मनावरती ताबा मिळवा आणि जग अंकित करून घ्या. तुमचं मन हेच फक्त तुम्हाला तारू शकतं आणि तुमचं मनच तुम्हाला मारू शकतं. ह्या गोष्टीच्या पलीकडे दुसरं काहीही नाहीये. परमेश्वराने जी रचना केली ना, ती इतकी जबरदस्त आहे, की तुमची कल्पना शक्ती सुद्धा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. ज्यांची पोहोचली ना, ते सिद्ध झाले, ते योगी झाले. आणि हाच आहे योग, आणि हेच आहे आपलं अध्यात्म, आणि ह्याच सगळा खेळ आहे सुखाचा आणि दुःखाचा. सुख आणि दुःख काय होतो? सुख आणि दुःख फक्त भावना आहेत, ज्या भावना आपल्या मनातून प्रेरित होत असतात. आणि ज्या भावना आपल्या मनातून त्या ब्रह्मांडाच्या ह्या चराचर सृष्टीच्या त्या ज्या चैतन्यामध्ये सम्मिलित होतात ना, त्या पद्धतीने आपल्याला जे त्याचे परिणाम असतात ना, ते मिळत असतात. म्हणजे आता मी थोडक्यात सांगतो, की तुम्ही जर का कोणाला भेटलात, तुम्हाला विचारलं काय कसं काय चाललंय, तुम्ही काय म्हणाल? काय नाही रे बाबा, चाललंय असं तुम्ही सहज म्हणून जाल. पण लक्षात घ्या, तुमचं हे म्हणणं जे आहे ना, हे म्हणणं सुद्धा त्या सगळ्या त्या चैतन्याचा एक भाग बनून जातं. आता तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे किंवा हे कसं आहे, पण हे असंच आहे. ज्या लोकांना ह्या गोष्टी समजल्या, त्या लोकांनी त्या दडवून ठेवल्या आणि त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या नाही, किंवा आपल्यापर्यंत पोहोचल्या जरी असल्या तरी आपल्याला त्या वापरता आले नाही. आणि आज हेच सगळं चालू आहे. म्हणजे तुम्ही बघा की जे काही आहे, जे काही मोठं तुम्हाला वाटतं आणि जे काही निर्माण झालंय, त्या निर्माणामागे ही जी प्रचंड शक्ती होती, असीम तुमच्या मनाची कल्पना शक्ती किंवा तुमची जी विश्वासाची शक्ती होती ना, ती काम करते. जर तसं नसतं तर आज आपण त्याच जंगल राजमध्ये राहिलो असतो, आणि आज आपण तसंच ते मनुष्य प्राणी कुठेतरी शिकार करा. आणि आपण प्रगती का केली? कारण ती प्रगती अशासाठी केली की आपण आपल्या ज्या मन आहे, त्या मनाचा वापर करून, आपल्या कल्पना शक्तीचा वापर करून आपण ती जी ऊर्जा आहे ती संचारित केली त्या चैतन्यामध्ये, आणि त्या चैतन्याने आपल्याला ते आपल्याला दिलं. आणि हे दिलं, तुम्ही मान्य करा नाही तर नका करू, हे असंच आहे. आता ह्या गोष्टीमध्ये परत एक भाग येतो, की तुम्हाला जर का हे करायचं असेल, की तुम्हाला जर सुख आकर्षित करायचं असेल, तर तुम्ही म्हणाल की अरे मी हे खूप करतो, मी हे वाचलेलं पण आहे आणि मी हे बघितलेलं पण आहे, मी हे खूप करतो, पण ते काय होत नाही, ते काय नुसते असेच धंदे, ते लोक असे सांगतात. पण ते खरोखर तसं नाहीये. ते जे काही आहे ते असं आहे
की ह्या गोष्टीचा वापर करण्यामध्ये आपण चुकतो किंवा ह्या गोष्टीला कसं वापरायचं ह्याचं पूर्ण ज्ञान किंवा याचं व्यवस्थित ज्ञान आपल्याकडे नाही. तुम्हाला मनाला वापरता आलं पाहिजे, तेव्हा तुम्ही त्या गोष्टी आकर्षित करू शकता. अतिशय साधा आणि सरळ सोपं आहे. तुम्ही जे बोलाल ते होईल, तुम्ही जो विचार कराल तोच आणि त्या पद्धतीनेच होईल. फक्त तुमचा विचार हा पूर्ण विश्वासाने तुमच्या मनातून प्रेरित झाला पाहिजे. ते कसं करायचं हा एक भाग आहे. आता ह्या विषयामध्ये मी तुम्हाला ही गोष्ट सांगतो की मी असं ठरवलं होतं की ह्या चॅनलवरती काहीतरी चांगलं करायचं. माझा उद्देश हा होता की काहीतरी चांगलं करायचं, काहीतरी आपण देऊया समाजाला. कारण मी माझ्या आयुष्य इतकं व्यवस्थित केलंय आता की ठीक आहे, म्हणजे मला असं काही हा सोर्स नाहीये मला की मी याच्यातून काहीतरी मी हे किंवा काही कमाई घेऊ, त्याला आपण हे म्हणू. पण मी ह्या गोष्टीचे जे स्पेशलाइज व्हिडिओ आहेत किंवा ह्या गोष्टीचे जे खूप मूळ आहे ते सुद्धा मी सांगणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलची मेंबरशिप घ्यावी लागेल आणि तो व्हिडिओ किंवा ते जे व्हिडिओ आहेत ते मी फक्त मेंबर्स ऑनलीच करणार आहे. मी कारण काय माहिती का, मला ही गोष्ट समजली आहे की कोणाला जर फुकट दिला ना तर त्याची किंमत लोकांना राहत नाही. तुम्हाला त्याच्यासाठी काहीतरी मोजायला लागेल. मी पण मोजली. मी ही सगळी गोष्ट जेव्हा शिकलो किंवा ह्या गोष्टीचा जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा मी लोकांच्या असंख्य मला वेळ द्यावा लागला. ते वेळ देताना मी अवहेलना सहन केला. मी लोकांची बोलणी ऐकलीत. मला घर कोंबडा म्हटलंय लोकांनी, मला काय काय म्हटलंय, पण मी ते सगळं टाळून सुद्धा मी ह्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी वेळ दिलाय. त्यामुळे मित्रांनो काय माहिती का की जर तुम्हाला ह्या गोष्टीमधला खूप डिटेल जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला माझ्या चॅनलची मेंबरशिप घ्यावी लागेल. आणि मी हा व्हिडिओ जो आहे याच्यावरचे जे व्हिडिओ आहेत ते 26 फेब्रुवारी पासून करायला सुरुवात करणार आहे आणि ते फक्त मेंबर्स ऑनलीच असतील. ते फक्त जे माझ्या चॅनलचे मेंबर्स असतील त्यांना. आता तुम्ही हा स्वार्थी म्हणा मला किंवा अजून काय म्हणायचं ते म्हणा, मला काही नाही, पण हे जे स्पेसिफिक व्हिडिओ आहेत हे फक्त तुम्हाला किती उत्कट इच्छा आहे जाणून घ्यायची ते बघूया आपण. माझ्या उत्कट इच्छेने मला त्या सगळ्या गोष्टींमधनं मी कुठनं काय काय मिळवलं आणि ते वाचलं आणि काय काय केलं ते माझं मला माहिती. त्यामुळे ते फक्त त्यांनाच मिळेल जे माझ्या चॅनलचे मेंबर्स असतील. ही गोष्ट पक्की आहे. तर असो मित्रांनो, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्हाला जर का ह्या सगळ्या गोष्टी आकर्षित करायच्या असेल तर आजपासून एक गोष्ट करायला सुरुवात करा. मानसशास्त्रामध्ये किंवा सायकोलॉजीमध्ये एक वाक्य म्हणजे मला ते सांगितलं होतं. मी पण सायक्रेटिस्टची ट्रीटमेंट घेतली तेव्हा मला ते सांगितलं गेलं. ते वाक्य असं आहे, इंग्रजी मधलं आहे ते, फेक इट टिल यू मेक इट. तुमच्या डिप्रेशन म्हणजे तुम्ही जेव्हा डिप्रेशन मध्ये असता त्याच्यातनं बाहेर निघण्यासाठी तुमच्या मनाला समजावून सांगण्यासाठी एक ते वाक्य सांगतात, फेक इट टिल यू मेक इट. म्हणजे ते पाहिजे ते खोटं करा. म्हणजे तुम्ही तुमच्या मनाला खोटं बोला तुमच्या मनाशी जोपर्यंत तुम्ही ते बनवत नाही किंवा ते क्रिएट करत नाही किंवा ते तयार होत नाही तोपर्यंत फेक इट टिल यू मेक इट. आता हे जे खेळ आहे हा खेळ कसा आहे की तुम्ही कुठलीच गोष्ट निगेटिव्ह किंवा नकारात्मक ऊर्जा तुमच्या आतून प्रेरितच करायची नाही किंवा तुमच्या आतमधून तुमच्या मनामधून अशी कुठलीही नकारात्मक ऊर्जा तयारच नाही झाली पाहिजे की जी ह्या ब्रह्मांडाच्या चैतन्यामध्ये जाईल किंवा त्याच्याशी एकरूप होईल. आणि ते होतं. म्हणजे आपल्या याच्यामध्ये त्या गोष्टी सांगतात ना की वास्तू तथास्तू म्हणते. आपण ऐकलं असेल बऱ्याच वेळेला. अहो हे जे आपल्याला सांगितलंय ना ह्या पुरातन काळापासून ह्या प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे. पण हे जे आपण काय होतं माहितीये का, जेव्हा हे पाश्चात्यांनी आपला अभ्यास केला आणि त्यांनी जेव्हा आपल्याला सांगितलं ना तेव्हा आपण या गोष्टीवरती विश्वास ठेवायला लागलो. अरे हा मग ते सिक्रेट आणि मग अमुक डमुक आणि मग आपण अरे होय हे त्यांनी आपल्याकडनंच घेतलंय आणि आपल्याला आपल्या पूर्वजांनी सांगितलंय की तथास्तु म्हणते वास्तू. हे काय हेच तर आहे सगळं. पण आपल्याला दुसऱ्यांकडनं ऐकायचं असतं, आपल्याला आपल्यावरती विश्वास ठेवायचा नसतो. असो आपलं मी ठेवला, मी ते केलं आणि मी ते इम्प्लिमेंट केलं आणि मी ते बघितलं आणि मी त्याचा अनुभव घेतला की हे होतं का, ते झालं म्हणून एवढा आत्मविश्वासाने मी तुमच्या समोर बसतोय आणि बोलतोय. तर एक गोष्ट फक्त करायची आहे की तुम्ही आजपासून तुम्हाला जे काही वाटतंय किंवा जे काही हवंय ना तुम्ही आज कुठल्या परिस्थितीत असाल, तुमची आत्ताची कंडिशन काय वाटेल ते असू दे, तुम्हाला फक्त मी एकच गोष्ट सांगतो की फक्त तेच करा जे तुम्हाला हवंय किंवा तुम्हाला जे करायची उत्कट इच्छा आहे त्याचा विचार करायला सुरुवात करा. आणि ते करताना त्याला कारण देत बसू नका. म्हणजे अरे हे तर मी असा विचार करतोय ते होईल का, आणि मग ते आता तर असं आहे मग ते काय, मग काही गरज नाहीये.
हे जीन आहे हो, याला काही समजत नाही, याला फक्त करणं माहितीये. हा जो जीन आहे ना आपलं मन, त्याला काही घेणं देणं नाही की हे होईल का, हे किती शक्य आहे का अशक्य आहे, त्याशी त्याला काही कर्तव्य, त्याला फक्त करणं माहितीये. त्यामुळे आजपासून याला फसवा म्हणाला तुमच्या. आता हे फसवणं कसं आहे, तर ते माझ्या त्या व्हिडिओमध्ये मी माझ्या मेंबर्स ऑनलीला जे आहेत त्या व्हिडिओमध्ये मी सांगेन. तिथून पुढच्या ज्या माझ्या मेंबर्ससाठी व्हिडिओ आहेत त्यांना मी सांगेन. पण हे स्वार्थीच, याला तुम्ही स्वार्थच म्हणावं तर काही नाही. पण हा, तुम्हाला ते करायचंय की मला हे हवंय, तुम्ही लिहून काढा त्याला, तुम्ही त्याच्याबद्दल विचार करा. ज्या प्रमाणामध्ये तुम्ही विचार कराल त्या प्रमाणामध्ये तुम्हाला ते मिळत जाईल. आणि त्या विचारांमध्ये तुमची आस्था असली पाहिजे, तुमचा विश्वास त्या विचारांवरती असला पाहिजे. तो विश्वास संपादन करण्यासाठी तुमच्या मनाला शिस्त लावणं अतिशय गरजेचं आहे. माझे मागचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले, तुम्ही किती, मला माहित नाही, मी ओंकाराबद्दल बोललोय, मी आध्यात्मिक बाजूंवरती ह्या सगळ्या गोष्टींच्या बोललोय, मी केलेल्या आहेत. का माहिती काय, ह्या सगळ्या गोष्टी ह्या पुढच्या भागांसाठी खूप गरजेच्या होत्या म्हणून त्या मी केल्यात. त्या लोकांनी कितपत सिरियसली घेतल्या त्या मला माहित नाही. पण आता तुम्हाला सांगतो की माझ्या मागचे व्हिडिओ नक्की जाऊन बघा. तिथं तुमच्या मनाला जे काही नियंत्रण करायचं आहे ना, त्याची सगळं गणित त्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. मी तुम्हाला परत सांगतो, तुम्हाला कळकळीची विनंती, सबस्क्राईब करा. तुम्हाला प्रत्येक कंटेंट बघायला मिळेल. आणि माझा प्रत्येक कंटेंट जे मी करतोय त्याच्याबद्दल मी प्रचंड गंभीर आहे. त्यामुळे या चॅनलशी जोडलेले राहा आणि ह्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून लाईक करा. लाईकचं बटन दाबा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. मला पण याच्यामुळे स्फूर्ती मिळेल. ती ऊर्जा जी तुमची आहे ती माझ्यापर्यंत पोहोचली की माझं सुद्धा मन कुठं कुठं काम करायला लागतं की आपल्याला काय करता येईल. त्यामुळे सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि जर हाईपचं बटन आलं असेल तर हाईपचं ऑप्शन नक्की दाबा. एवढंच बोलतो आणि आज मी इथं थांबतो. जय श्री स्वामी समर्थ.